कीर्तन करायचं असं का? खमगळ महाराज केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माया, धर्म त्यांचे देखील पाय. अगणित उपकार केले म्हणून शब्द वापरला, केवढा केवढा आणि एवढा, या जमीन आसमानचं अंतर आहे. अगणित उपकार केले तर उपकार कुणी करत नाही. उपकार काही करतात ते उपकार करणाऱ्यावरच करतात का नाही? हा बाळासाहेब खरं सांगा बरं, तुम्ही काय करा बुवा याला, ते मला तिकडून आवाज यायला, आपला जरा दाखवून यायला आपल्यापेक्षा आहे का? उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार, एवढं कळालं की कीर्तन कळतंय महाराज. यांनी त्यांच्यावर उपकार करायचा आणि त्यांनी यांच्यावर करायचा. श्रीकांत भैया ऐका, तुम्ही नानाला तंबाखू द्यायचा, येत नाही दोघंही, त्याला खात नाही दोघं. मी उदाहरण द्यालो. श्रीकांत शेठनं आमच्या नानाला तंबाखू दिला आणि नानानं चुना लावला, चुना हा त्यांचा देऊन ह्यायला, म्हणजे एकमेकावर उपकार केला का नाही. यांनी तंबाखूचा आणि त्यांनी चुन्याचा. तू ह्या बी उपकार करू, थांब जरा थांब. याला उपकार्यावर उपकार म्हणायचं, अपकार्यावर अपकार. यानं त्याच काय केलं म्हणायचं, बरं वाटोळ म्हणू नका. काय वाटोळ केलं म्हणजे शेतामधली ती गंज फुकली. गंज कळती का इकडं? आमच्याकडे ओळही म्हणतात कडव्याची. गंज फुकली. कुणं फुकली? नानानं. कुणाची फुकली? श्रीकांत शेठची. श्रीकांत शेठ म्हणला मग गंज फुकली सोय. ते गेले गाईचा गोटाच फुकून टाकला त्याचा. म्हणजे आता काय केला? अपकार्यावर अपकार. पावसाळा सुरू झाला, नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये विंचू वाहत होता. विंचू पुरामध्ये, दुथड्या नदी भरलेली, आणि ते वाहणारा विंचू काठावर बसलेल्या भेंडकुळीनं बघितला. कोण बघितला? भेंडकुळीनं. तिने विचार केला, याला आपण बाहेर नाही काढलं तर हे फुकट जाणार आहे. कुठं? शेवटी कुठं? समुद्राला. जीव धोक्यात घातला तिनं. पुरामध्ये उडी टाकली पाण्यात आणि त्या विंचवाला वाहणाऱ्या पाठीवर घेतलं. कोण घेतलं? ए दीदी, कोण घेतलं? कुणाला घेतलं पाठीवर? कोण म्हणलं? रोहिदास महाराजाला. हे विंचाला मी काय विंचू आहे काय? बघा, पाठीवर घेतलं महाराज. काठावर निघाली शेखर दादा. थोडक्यात काठ राहिला होता, थोडा इतकाच काठ राहिला होता. वर गप्प बसाव का नाही त्यानं? ते म्हणला कुठली कोण ओळख न पाळक लोकमान्य टिळक म्हणला आहे का? ओळख न पाळक हो, पण जीव धोक्यात घातलाय. पुरात उडी टाकली, मला पाठीवर घेतलं म्हणला. पण ओळख नसून एवढा जीव धोक्यात घालून मला जीवदान दिलंय म्हणला. पण आपलं कर्तव्य उतरता उतरता ओळख करून अशी दिली. उतरता उतरता नांगी हल्ली. नांगी कोण? आता नांगी हल्ल्या एसीच्या रूम मध्ये बसल्यासारखं वाटतंय का? श्रीकांत 2 फूट उड्या मारू लागली भेंडकुळी आहे का? बैमाना मरत होता, तू नांगी मारली तिला आहे का? जीवदान दिलं पण नांगी मारली म्हणजे उपकार्यावर अपकार केला. पण संत तसे नाहीत. संत कसे आहेत? अपकार्यावर उपकार करणारे. अपकार्यावर. खरं सांगू, आज आम्ही फक्त 2 संतांचं नाव घेतो महाराज. 2 संतांचं. आम्हाला काही येत नाही गणेश शेठ, काही येत नाही. फोडीला भांडार धान्याचा हा माल काही नाही आमच्याकडे. फक्त 2 संतांचं नाव घेतो म्हणून तुमच्यासारखी अब्जाधीश माणसं महाराज. अरे जे पोटच्या मुलावर प्रेम नाही तेवढं प्रेम आम्हाला फक्त अर्ध्या पाऊण तासात देऊन जात आहे का? अर्ध्या तासात. आज 50-60 लाखाच्या गाडीमध्ये आणलं बुवानं पुढच्या सीटवर बसून. मला माहित आहे जावयाला बशील नाही महाराज, पुढच्या सीटवर मागं बस म्हणले ते जावयाला, पण मला पुढं आणलं. तुम्हाला माहित नाही अजून आंबा सुरू झाला नाही, मला आंबरस आज तोंडाला पाणी देऊ नको होणार आहे आपल्याला. असं का महाराज? रक्ताची नाती नाहीत. अरे फक्त या मुखामध्ये 2 संतांचं नाव असतं आमच्या, म्हणून नाही देखील लेते मिळे भोग सुखाचे सोहळ्या का. फक्त दोघांचं नाव ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम.
ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. अहो आज भजन म्हणल्यावर मिळते म्हणलो खाय. तिथं रिमोट आहे काय तुम्हाला असा फिरवायचा? सेल आहे सेल. नाही पण ते न येता फिरू लागलं मग इकडे तिकडं रिमोट आहे. असं का? आगळा वेगळा पराक्रम आहे महाराज. बारामती काय घडून काही सांगता येत नाही इथं महाराज. हो माणसाचं काम नाही कॅमेऱ्याला महाराज. हा. मांड भाजायला खापर मिळू देण्या माऊलीला त्या काळात. तोंड बघितले इंद्राने कपड्यासहित आंघोळ्या केल्या. संन्यासाची कार्ट म्हणून गावाच्या बाहेर हाकलून दिलं. अरे झोळी फाडली, पीठ लातानं घासून काढलं. एवढा